हाय हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण मस्त. तर बघा, आज मी ना थोडासा अंडा करी असं नाही म्हणता येणार, पण मी अंड्याचा वेगळा एक करते घरी आणि सगळ्यांना आवडतं. तर ते मी तुम्हाला कसं करायचं ते दाखवते. ह्याच्यामध्ये मी एक मोठा कांदा घेतला आहे. मोठा कांदा आणि एक छोटा टोमॅटो असं मी तळले, आणि त्याच्याबरोबर तळताना मी एक हिरवी मिरची बारीक कापून टाकली आहे. बघा, दिसते ना तुम्हाला हिरवी मिरची? त्याच्यामुळे ना थोडीशी खाताना चव चांगली लागते. थोडंसं मध्ये मध्ये मिरची येते ती. आणि त्याच्यामध्ये आहे ना, मी नेहमी म्हणजे असं पालक टाकणार आहे आज. म्हणजे हा कांदा तळून घेतला आहे मी, आणि आता मी त्यात पालक टाकणार आहे. आणि परत पालक मी त्यात चांगला परतून घेणार आहे. त्याचा उग्र वास असतो एक पालकला, तो जाईपर्यंत. त्याच्यानंतर मी आलं, लसूण आणि कोथिंबीर आणि सुकं खोबरं घ्या किंवा ओलं खोबरं घ्या. तर असं खोबरं असं सगळं मी वाटून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे कच्चंच वाटण वाटलं आहे, म्हणजे मी काय त्याला भाजून घेतलेलं नाही आहे. तर ही चव खूप छान लागते. आणि थोडासा पालक टाकला ना की वेगळी टेस्ट येते. आणि अशी पालकची 5-6 पानं घेऊन स्वच्छ धुवून ती बारीक कापून घेतली आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये पालक टाकते आणि चांगलं परतून घेते त्याला पालक टाकून. आणि नंतर मग मी हे वाटण वगैरे घालून पण परतून घेणार आहे. तुम्हाला दाखवते आता कसं होतं आहे ते. खूप टेस्ट छान लागते आणि पटकन होते. म्हणजे अंडा भुर्जी पण म्हणता येणार नाही आणि अंड्याचा रस्सा पण म्हणता येणार नाही. अंडा करी म्हटलं की पातळ असते. मी जास्त खूप पातळ करत नाही, पण फुलके, पोळी किंवा भाकरी ह्याच्याबरोबर हे खूप छान लागतं. तर तुम्हाला मी हे पेस्ट वगैरे घालून दाखवते. हे बघा, मी पालक टाकून त्याच्यामध्ये चांगलं त्याला पालक म्हणजे शिजवून घेतला आहे. त्यामुळे पालकचा जो एक वेगळा वास असतो तो सगळा निघून गेला असेल. आणि कांदा पण छान मऊ पडला आहे. कांदा, टोमॅटो, एक हिरवी मिरची आणि पालक हे सगळं मी छान परतून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण वाटण टाकणार आहोत. आणि वाटण टाकलं ना की ते वाटणाचं पण तेल सुटेपर्यंत त्याला परतून घेणार आहोत आपण. बघा, आता हे मी तुम्हाला मगाशी दाखवलं ते वाटण मी आता ह्याच्यामध्ये टाकते. आणि मग ते वाटण छान परतून घेणार आहे आता मी, त्याला तेल सुटेपर्यंत. कारण हे आपण खोबरं वगैरे भाजून घेतलेलं नाही आहे, त्यामुळे आता हे आपल्याला छान परतून घ्यायला लागेल. म्हणजे त्याचाही आलं लसणाचा कच्चा एक वास असतो ना, तो वास सगळा निघून जातो आणि पदार्थाला चांगली टेस्ट येते. आता मी हे वाटण चांगलं शिजवून ह्याच्यात परतून शिजवून घेते. हे बघा, आता मसाला चांगला परतून घेतला आहे आणि त्याला तेल सुटलं आहे, म्हणजे असं तेल दिसायला लागलं आहे. तर ते मसाला चांगला परतला गेला आहे, थोडासा खाली लागला आहे, पण ठीक आहे. आता आपल्याला मसाले टाकून पाणीच टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. छान परतून घेतला आहे मसाला छान परतला गेला ना की खूप छान लागतं. आता ह्याच्यात मी काश्मीरी लाल मिरची टाकते, म्हणजे मी अर्धा चमचाच टाकली आहे. आणि आमचा काळा मसाला म्हणजे जो ज्याच्यात गरम मसाला वगैरे सगळं घातलेलं असतं तो मी 1 चमचा टाकते. मसाले छान परतून घ्यायचे आणि मग ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, गार पाणी नाही टाकायचं. गार पाणी टाकलं ना की गरम पाणी टाकलं की तवंग पण छान होतो मसाल्याचा. मसाला म्हणजे जो वाटलेला मसाला आहे तो, आणि जो आपण मिरची पावडर आणि गरम मसाला वगैरे टाकतो तो, ते असं सगळं छान तेलामध्ये परतलं गेलं ना की त्या वस्तूलाच म्हणजे त्या पदार्थाला चव चांगली येते. आणि वास असा मसलट येत नाही, खूप छान वास येतो. हे बघा, आता मसाला सगळा एकजीव झालेला आहे, छान परतलेला आहे मी.
आणि त्यामुळे त्याचा कच्चा वास आहे ना तो निघून गेला आहे पूर्णपणे आणि छान असं एकजीव झालेला आहे बघा, तुम्हाला दिसतं आहे ना. आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत. गरम पाणी टाकल्याने तवंग पण चांगला येतो आणि गार आणि गरम असं एकत्र करू नये कधी. आता मी ह्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला किती रस्सा पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं. मीठ तर मी कांदा फोडणीला घातला तेव्हाच मीठ घातलं होतं. तर हे बघा ह्याच्यात पाणी टाकते मी. आता हे वाटण आणि हा मसाला टाकला आहे, ह्याचा चांगला आपल्याला आधी कढ घ्यायचा आहे, म्हणजे चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण अंडी टाकणार आहे. आता हे उकळी यायला मी सुरुवातीला झाकण नाही द्यायचं, कारण मग मसाल्याचा वास आहे ना सगळा आतमध्येच राहतो आणि मग मसलट वास लागतो. जरा कढ आला ना की मग जरा झाकण ठेवून परत उकळी घ्यायची. हे बघा आता मी झाकण काढलं आहे ह्याच्यावरचं, तर अंडी छान म्हणजे त्याच्यामध्ये शिजलेली आहेत. हे बघा तुम्हाला दिसते ना, जास्तीत जास्त एक 3-4 मिनटं मी झाकून ठेवलं होतं आणि अलगद ते हे चमचा घालायचा त्याच्यामध्ये. चमचा असा खूप घालून ढवळायचं नाही, नंतर तुम्ही केलं तरी चालेल, पण आत्ता ती सॉफ्ट असतात अंडी त्यामुळे अलगद हे करायचं. आता मी ह्याच्यावर आता कोथिंबीर टाकली नाही तरी चालतं आहे, पण एक डेकोरेशनसाठी म्हणून मी अशी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे, कारण आपण वाटणात कोथिंबीर घातलेली होती. तर असं हे पालक घालून तुम्ही करून बघा. आता मी गॅस बंद करणार आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवून ठेवणार आहे, ते त्यातल्या त्यात मुरून देणार आहे. कसं वाटलं तुम्हाला? आवडलं असेल तर असंच पालक वगैरे घालून नक्की करून बघा, कारण थोडं अशा भाज्या पण घातल्या ना की ती पण टेस्ट वेगळी लागते नेहमी एकाच चवीचं खाण्यापेक्षा. त्यामुळे करून बघा. ह्याच्याबरोबर फुलके पोळीबरोबर छान लागतं आणि भाकरीबरोबर पण, मऊ भाकरी असेल तर त्याच्याबरोबर पण खूप छान लागतं. धन्यवाद. हे बघा आता आपला रस्सा किती छान दिसतो छान, चवीला पण खूप छान लागतो. तो अधूनमधून तुम्ही पण असं वेगळा चेंज म्हणून एक करून बघा, कारण नेहमी आपण एकाच पद्धतीचं करतो. तर मला अशी सवय आहे काय वेगळं घालून करायची. तर मी कधी पालक कधी मेथी पण टाकते. तर असं थोडंसं भाज्या वगैरे घालून केलं ना की चवीमध्ये पण फरक पडतो. जे आपल्याला आवडतं ते परत करू शकतो, नाही आवडलं तर नाही करायचं, पण करून बघा तुम्ही, खूप छान लागतं. तुम्हाला कसं वाटलं? आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही केलं आहे की नाही. धन्यवाद.